निवडणूक म्हणजे स्पर्धा, अनिश्चितता आणि तणावाचा काळ असतो. या काळात उमेदवार काही आधार शोधतो. जेव्हा धोरण, विकास, कामगिरी या विधायक आधारांवर स्वतःला खात्री नसते, तेव्हा अनेक जण नशीब, शास्त्र, विशेष मुहूर्त, दिवस, देवदेवता, टोटके, वास्तुशास्त्र किंवा ज्योतिष यांच्याकडे वळतात. ही अनिश्चितता पराभवाच्या मानसिकतेतून वाढते. अशा वेळी आपल्याला एखाद्या दैवी चमत्काराची गरज असल्याची त्या उमेदवाराची मानसिकता बनते आणि यातूनच राजकारणातील अंधश्रद्धेचा जन्म होतो. ही प्रक्रिया इथेच थांबत नाही, तर ती मतदारांच्या भावनिकतेला साथ घालून, लोकशाहीच्या विचारांच्या मूल्यावर घाला घालून मतदारांची मूलभूत हक्कांविषयीची असणारी परिपक्वता संपवून टाकते. आणि इथंच खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या मूळ उद्देशाला तडा जातो. या जटिल परिस्थितीमुळे लोकहिताचे आणि समाजहिताचे मुद्दे पाठीमागे पडतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची लोकशाही ही फक्त मतदानाची प्रक्रिया नसावी, तर ती विज्ञान आणि विवेकांच्या मुद्द्यांवर आधारित लोकशाहीची व्यवस्था असावी, असं भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचं स्पष्ट मत होतं. नेहरूंच्या मते लोकशाही टिकवायची असेल तर नागरिकांचा विचार भावनांवर नाही तर तर्कांवर आधारित असला पाहिजे. यासाठी त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ही संकल्पना भारतीय लोकशाहीत रुजवण्याचा प्रयत्न केला. कारण लोकशाही व्यवस्थेत निवडणूक ही केवळ राजकीय प्रक्रिया नसून समाजाच्या सामूहिक मनोवृत्तीचे, विचारांचे आणि मूल्यांचे प्रतिबिंब दाखवणारा आरसा आहे. एखाद्या राज्यातील किंवा देशातील निवडणूक कशी पार पडते, नागरिक कोणत्या आधारावर मतदान करतात आणि समाज कोणत्या प्रश्नांना प्राधान्य देतो, यावरून त्या समाजाचे वास्तविक स्वरूप स्पष्टपणे दिसून येते. सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने समाजाचे हे स्वरूप बदलताना दिसत आहे आणि याला कारणीभूत आहे ती समाजात रुजलेली आणि राजकारणात रुजलेली अंधश्रद्धा. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने जनता आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात, तर मतदारही आपल्या अनुभवांच्या आधारे निर्णय घेत असतात. ज्या समाजाचे मूलभूत प्रश्न रोजगार, शिक्षण, पाणी, रस्ते याभोवती फिरतात, त्या समाजाच्या निवडणूक प्रचारातही हा सूर जाणवतो. पण जिथे जाती, धर्म, भावनिक मुद्दे, पैसा आणि राजकारणातील अंधश्रद्धेच्या जोरावर निवडणुकांची दिशा ठरताना दिसते आणि इथेच त्या समाजातील कमतरता आणि आव्हानांचे प्रतिबिंब उमटते. आज अनेक राजकीय नेते प्रचाराची सुरुवात करण्यासाठी मुहूर्त बघतात. सर्वच जाती धर्माच्या प्रार्थनास्थळी जाऊन पूजा करतात. काही खास पूजांचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करतात. काही उमेदवार सार्वजनिक सभेपूर्वी विशिष्ट रंगाचे कपडे घालणे, विशिष्ट दिशेने मंचावर बसणे, वाहनांच्या नंबरांमध्ये आकड्यांचं गणित जुळवणे यासारख्या गोष्टींचा आग्रह धरतात. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे सर्व कार्यक्रम मतदारांवर मानसिक परिणाम घडवण्यासाठी काळजीपूर्वक आखले जातात. अंधश्रद्धा वापरली जाते तेव्हा ती फक्त एका उमेदवाराची रणनीती राहत नाही, तर ती जनमानसाला दिशाभूल करण्याचं साधन बनते. अंधश्रद्धेने भारावून मतदार मुद्द्यांच्या चर्चेपासून दूर जातात. बेरोजगारीच्या समस्या, रस्त्यांची दयनीय अवस्था, पाण्याची टंचाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांची सुरक्षा हे आपले मूलभूत प्रश्न बाजूला पडून महत्त्व मिळतं ते कुठल्या देवतेची पूजा केली, कुठला रंग शुभ आहे, कुठला आकडा जादू करेल, लिंबू, दोरा आणि उतारा यासारख्या अंधश्रद्धांना. मतदारांच्या भावनांना आणि श्रद्धांना टार्गेट बनवून राजकारण केल्यास निवडणूक ही विकासाचा मार्ग न ठरता अंधश्रद्धेच्या वातावरणात घेतलेला निर्णय ठरतो. सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा काळ आहे. या निवडणुकीत मतदारांनी या अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे. नेत्यांच्या पूजापाठापेक्षा त्यांच्या धोरणांचा अभ्यास करणे अधिक गरजेचे आहे. मतदारांमध्ये प्रश्न विचारण्याची, तथ्यांची मागणी करण्याची, उमेदवारांचे कामकाज तपासण्याची वृत्ती वाढली पाहिजे. कारण लोकशाही मजबूत होते ती बुद्धीने घेतलेल्या निर्णयांमुळे, अंधश्रद्धेवर आधारित निर्णयांमुळे नव्हे. गेल्या काही वर्षात भारतीय निवडणुकांचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहे. विकास, रोजगार, शिक्षण, पायाभूत सुविधा अशा मूलभूत मुद्द्यांवर मत मागण्याची परंपरा आता मागे पडत चालली आणि मतदारांना
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रलोभने, जातीय ध्रुवीकरण अशा असंविधानिक साधनांचा वापर सुरू झाला. याच्या जोडीला लोकशाहीच्या मूलतत्वांना काळीमा फासणारं आणखी एक साधन म्हणजे अंधश्रद्धेचा राजकीय वापर. मतदारांवर परिणाम करण्यासाठी धार्मिक विधी, ज्योतिषांचे सल्ले, अंकशास्त्र, विशेष पूजापाठ, रंग नंबरांचे गणित, शुभ अशुभ दिन यांचा खुलेपणानं वापर होत आहे. यामुळे लोकशाहीच्या मूळ उद्देशावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. सध्याची सामाजिक परिस्थिती आणि भारतीयांमध्ये असणाऱ्या धार्मिक श्रद्धा पाहता भविष्यात मतदाराला प्रभावित करण्यासाठी सर्व स्तरातील राजकीय लोक राजकारणातील अंधश्रद्धेचा निश्चितच अतिरेक वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आपला समाज आणखीन सामाजिक अनिश्चिततेच्या गर्तेत लोटला जाऊ शकतो. समाजाचा हा धोका दूर करण्याची खरी ताकद आहे ती मतदारांमध्येच. जागरूक, तर्कसंगत आणि मुद्द्यांवर आधारित मतदान करणारा समाजच खऱ्या अर्थाने स्वच्छ राजकारण घडवू शकतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या स्वराज्यात जगत आहोत ते स्वराज्य घडवण्यासाठी, स्वराज्याच्या शत्रूंवर स्वाऱ्या करण्यासाठी ज्या मोहिमा आखल्या त्या मोहिमा अशुभ समजल्या जाणाऱ्या अमावस्येच्या दिवशीच आखल्या होत्या. याच अशुभ समजल्या जाणाऱ्या अमावस्येच्या काळोखातूनच स्वराज्याचा सूर्य उगवला आणि राष्ट्र गुलामगिरीच्या काळोखातून मुक्त झाले आणि लोकशाहीची संकल्पना या मातीत खोलपर्यंत रुजली गेली. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अशुभ संकेतांनी अंधश्रद्धा बाजूला करून स्वराज्याचं तोरण बांधलं, आज त्यांच्याच राज्यात साधा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी शुभ अशुभ दिवसांची निवड केली जात आहे. आणि ही बाब आपल्या तर्कशुद्ध आणि विवेकी लोकशाही व्यवस्थेला तडा घालवणारी आहे. आपल्या समाजाला आधुनिक आणि पुरोगामी विचारांची देण देणाऱ्या शाहू, फुले, आंबेडकर, गाडगेबाबा यांच्या नावांचा मतांसाठी आपल्या भाषणात उल्लेख करणाऱ्या राजकारण्यांची अंधश्रद्धेची मानसिकता समाजाला कोणत्या दिशेला घेऊन जाणार आहे हाच खरा प्रश्न आहे.